मागच्या लेक्चरमध्ये आपण 2019-20चं विश्लेषण घेतलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण 2020-21चं विश्लेषण घेतोय. बघा, 2020-21 म्हणजे लॉकडाऊनचा पेपर आहे हा. आणि हा पेपर पोस्टपोन होत होत 21 मार्च तर तारीख दाखवते, पण हा पेपर झाला एप्रिल महिन्यामध्ये. हा, आणि पेपरचं टायमिंग पण बघा 1:30 ते 3 असतं. तुमच्यासाठी लक्षात ठेवा. आता पहिल्या प्रश्नापासून बघा, हा चौरसाचा प्रश्न प्रत्येक वेळेस आल्यासारखा आलाय. चौरसाचा कर्ण आपल्याला विचारता येत म्हणजे विचारता येतच. म्हणजे आपल्याला तो चौरसाचा कर्ण कसा काढायचा हे माहित पाहिजे. की आपण चौरस काढून घेऊया एक आणि मग बघूया. बघा, 4-4 सेंटीमीटरचा चौरस काढला आपण, म्हणजे आपण चौरस आहे. चौरसाची परिमिती किती आहे? 48. 48 आहे. जर परिमिती 48 असेल तर सगळ्या बाजू किती असतील? 12-12 असतील. त्यावेळेसच परिमिती 48 येणार आहे. ठीक आहे, परिमिती कधी येणार आहे? 48/4, म्हणजे बाजू किती आली? 12. आता इथून जर मी ही रेष जोडली तर हा कर्ण कर्ण किती असतो? बाजू आणि वर्गमुळात 2. चौरसाचा कर्ण काय असणार आहे? बाजू वर्गमुळात 2 हा कर्णाचा फॉर्म्युला आहे. मागील लेक्चर मध्ये पण लिहिलं आपण. 12 वर्गमुळात 2 हे डायरेक्ट उत्तर येईल, कॅल्क्युलेशन न करता उत्तर येईल. आता जो पुढचा प्रश्न आहे, सेम टाईपचा प्रश्न आपण मागच्या पण पेपर मध्ये बघितला होता. बघा, हे आपण का सोडवायचं तर आपल्याला पेपर पॅटर्न कळतो, आणि सेम तशा टाईपचे प्रश्न जर आपण वारंवार सोडवले तर आपल्याला पेपर सोडवताना एकदम फास्ट सुटणार आहे. कारण की आपलं पहिलं कॉम्पिटिशन कोणासोबत आहे? तर ते आहे टायमिंग सोबत. ठीक आहे, 90 मिनिटात जवळपास आपल्याला 90 प्रश्न सोडवायचे आहेत. तर टायमिंग सोबत कॉम्पिटिशन आहे. तर इथं बघा, आता इथं वजा चिन्ह कशाला आहे? सी ला. तर सी वाले सगळे मायनस असणार आहेत. सी वाले काय असणार आहेत? मायनस असणार आहे. सी वाला प्लस येईल का? सी वाला प्लस येणार नाही. बघा, सी मायनस आहे, इथं सी मायनस आहे, इथं पण सी मायनस आहे, इथं सी प्लस आहे. म्हणजे आपल्याला हे कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. कॅल्क्युलेशन शिवाय याचं उत्तर येत नाही. दुसरी गोष्ट काय असेल की ज्यावेळेस आपण काढतोय त्यावेळेस हे 2च्या पटीत पाहिजे. कसं पाहिजे? 2च्या पटीत पाहिजे. इथं दिसतंय का आपल्याला ते 2च्या पटीत पहिला पर्याय? तर नाही दिसत आहे. एक जरी नाही दिसला, ह्या उरलेल्या 3 मध्ये एक जरी 2च्या पटीत नाही दिसला तर ते कॅन्सल होतं. लक्षात घ्या. आणि सी मायनस असल्यामुळं पर्याय 4 पण कॅन्सल झाला. म्हणजे माझं पर्याय 1 आणि 2 मध्ये उत्तर आहे. ठीक आहे, 1 आणि 2 मध्ये उत्तर आहे. आता उत्तर कोणतं? आता आपल्याला ते फाइंड आउटच करावं लागेल. आता हे फाइंड आउट कसं करायचं बघा, सोपं आहे, खूप सोपं आहे. आता हा फॉर्म्युला मी सेपरेट पेजवर लिहितो आणि त्याचं एक्सप्लेनेशन दाखवतो. 3a 4b 5c, 3a अधिक 4b वजा 5c. बघा, ह्याच्यावर व्हिडिओ केलेला आहे आपण. हा एकदा बघा तुम्ही. सगळ्या फॉर्म्युलांवर आपला व्हिडिओ आलेला आहे. मग आता मी फक्त तुम्हाला ABC वाला फॉर्म्युला सांगतो. a प्लस बी प्लस सी चा वर्ग अधिक आहे. इथं काय केलंय मी? अधिक केलंय. पण इथं तुम्ही म्हणाल की सर्वच आहे, त्यावेळेस काय करायचं? काही टेन्शन घ्यायचं नाही. फक्त अधिकचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. अधिकचा फॉर्म्युला लक्षात आला की तुमचे सगळे प्रश्न त्याच फॉर्म्युल्यात सुटणार आहेत. कसं? तर पहिलं बघा, काय करावं लागेल आपल्याला? पहिली गोष्ट आपल्याला करावं लागेल, ए वर्ग लिहावा लागेल, मग बी वर्ग आणि मग सी वर्ग. मग आपण लिहायचं 2ab, मग लिहायचं 2bc आणि मग लिहायचं 2ac. आता इथं अधिक आहे म्हणून सगळीकडे अधिक 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 असं लिहिलं आपण. ठीक आहे, कुठंच काय अडचण आली का? आपल्याला नाही आली. मग आता इथं आलं वजा. जर सी चिन्ह वजा आलं तर हे सगळे पहिले सी नसलेले, इथं सी वर्ग पॉझिटिव्ह येणार, फक्त हे बदलणार सी वाले. फक्त काय बदलणार? सी वाले. बघा, हे 2 वजा वजा येतील. समजा की सी नकोय आपल्याला वजा, आपण बी वजा करूया. जर आपण बी वजा केलं तर हे वर्गवाले तर टर्म पॉझिटिव्हच येणार, फक्त आता बी वाले टर्म वजा येणार. इथं बी आहे आणि इथं बी आहे, ते वजा येईल. एसी तर पॉझिटिव्हच येईल. आता इन केस समजा ए निगेटिव्ह आहे, ए निगेटिव्ह आहे, तर ए वाला टर्म निगेटिव्ह येतील. तर ए वाले टर्म कोणते आहे? 2ab आणि 2ac. तर ह्या टर्म निगेटिव्ह येतील, बाकी सगळ्या टर्म कशा असतील? पॉझिटिव्ह असतील. तर ह्या फॉर्म्युल्यामध्ये मला काय दिसतंय बघा, आपला सी वाला निगेटिव्ह आहे, तर सी निगेटिव्ह वाला घेऊया. बघा, हा वाला घेऊया सी.
निगेटिव्ह. आता हे तर मला काय दिसतंय 2AB, म्हणजे ह्याचा आणि ह्याचा गुणाकार 2 कंसात 3A आणि 4B चा गुणाकार किती आला? बेत्रिक 6 6 चोक 24, 24AB आला. ठीक आहे, 24AB आला. आता महाग बघूया 24AB कुठे. इथं तर 48AB दिसते, त्याच्यामुळे हा कॅन्सल झाला. उत्तर आलं माझं पर्याय क्रमांक 2. बघा पुढची पण नाही सॉल्व्ह केले. आपल्याला जेवढं गरजेचं आहे तेवढंच उत्तर काढायचं. ठीक आहे, जरी सगळं उत्तर काढलं ना आपल्याला गरजेचं उत्तर काढलं तरी आपल्याला एकच मार्क मिळणार त्या उत्तराला. आता पुढे बघूया प्रश्न क्रमांक 73. जर एका काटकोन त्रिकोणाचं कर्ण आणि एक बाजू हे दुसऱ्या काटकोन त्रिकोणाचं कर्ण आणि संगत बाजू यांच्याशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार परस्परांशी एकरूप असतात? खूप सोपे. कर्ण आणि बाजू. कर्णभुजा. बाजू म्हणजे भुजा, तर ह्याचं उत्तर काय येईल? कर्णभुजा. प्रश्न क्रमांक आता 74 बघूया. बघा आपल्याला घनमूळ काढायचे. घनमूळ काढणं खूप सोपं असतं. मी तुम्हाला माग ह्याच्या आधी पण घनमूळ मी काढून दाखवलेलं आहे. आता घनमूळ काढताना आपल्याला 1 ते 10 पर्यंतचे घन माहित पाहिजेत. तर 1 चा घन काय आला? 1. 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64, 5 चा घन 125, 6 चा घन 216, 7 चा घन 343, 8 चा घन 512, 9 चा घन 729, 10 चा घन 1000. ठीक आहे, आता लक्ष द्या की आपली संख्या काय आहे? 6859 ही संख्या आहे. तर घन काढायचं म्हणून शेवटच्या 3 संख्यांचा एक गट बनवला अंकांचा आणि शेवटचा अंक बघितला. शेवटचा अंक काय आहे? 9. 9 कुणाच्या घनाच्या शेवटी आहे बघा? तर 9 हे 9च्याच घनाच्या शेवटी. म्हणजे ह्या तिन्ही संख्यासाठी काय आलं? इथं आलं 9. आता ह्या उरलेल्या संख्यासाठी बघायचं 6च्या आधीची घनसंख्या. 6च्या आधीची घनसंख्या काय आहे? 1. बघा 6च्या आधीची घनसंख्या काय? 1. 1चं घनमूळ किती आलं? 1च आलं. उत्तर आलं 19. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ठीक आहे, आता 75 बघूया. 75 बघा, 75 दिसताना सोपा दिसतोय प्रश्न. काय बघा तिथं किती आहे? पहिले एक एक टर्म सोडू आपण, सगळं नको. एक एक बघूया. बघा घाई गडबड कधीच करायची नसते. 1/36 कंसाचा तिसरा आहे. मग तुम्हाला हे तर माहित असेल की इथं जर असा कंसाचा असेल तर ह्यांचाच गुणाकार होतो आणि 3 ला 3 कॅन्सल होईल. शिल्लक किती राहील? 2. म्हणजे हे एवढं भलं मोठं दिसतंय पण ह्याचं उत्तर आलं 2. ठीक आहे, ह्याचं उत्तर काय आलं? 2. आता 5चा 7वा आणि त्याचा 0वा, तर उत्तर काय येईल? 5चा 0वा. 5चा 0वा म्हणजे काय आलं? 1. म्हणजे हे सगळं कॅन्सल होऊन हे तर किती आलं? 1. आता बघा ह्या 2 ला 2 कॅन्सल होईल आणि ह्या सगळ्यासाठी काय येईल? 3. मग वर आलं 2 अधिक 1 भागाकारामध्ये 3. 3 अधिक 3 3/3. उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4. तर 75चं उत्तर आलं 4. तर प्रश्न क्रमांक 76. पितळ या संमिश्रामध्ये तांबे व जस्त यांचे प्रमाण 13:7 आहे. तर 1.5 किलोग्रॅम वजनाच्या पितळेच्या भांड्यात जस्त किती? सेम प्रश्न होता आणि इथे 1.2 होतं. 1.2 होतं. हे तर किती? 1.5 आहे. आणि मी काय सांगितलं होतं मागच्या लेक्चरमध्ये 7 ने भाग जाणारी संख्या. बघा 4 पर्यायाला 7 ने भाग द्या, कोणतं उत्तर येईल हे सांगितलं होतं. आता आपण काय करूया? 7 ने भाग देत बसण्यापेक्षा आपण काय उत्तरच काढूया. तांबे किती आहे? 13. जस्त किती आहे? 7. मग हे आलं 13x, हे आलं 7x. 13x आणि 7x ची किंमत किती आहे? 1.5 किलोग्रॅम. म्हणजे किती असतं? 1500 1500 ग्रॅम. ठीक आहे, मग 20x ची किंमत किती आली? 1500. x ची किंमत किती आली? 1500 भागाकारामध्ये 20. शून्याला शून्य जाईल, 2 ने भाग जाईल, येईल 75. x ची किंमत किती आली? 75. आता आपल्याला किती जस्तचे प्रमाण काढायचे? जस्त किती आहे? 7x आहे. मग 7 आणि 75चा होईल गुणाकार. 7 5 35, 7 7 49 आणि 3 49 आणि 3 आलं 52. तर 76चं उत्तर काय आलंय? पर्याय क्रमांक 3. आता 77 बघूया. क्रिकेटच्या एका सामन्यात एका संघातील प्रत्येक खेळाडूने किती धावा काढल्या ते दिले आहे. आता किती धावा काढल्यात? पहिल्याने 21, 17, 1, 100.
57, 48, 47, 20, 35, 4, 2 अशा धावा काढल्यात. जर सर्व धावांचा मध्य 40 आहे, मध्य म्हणजे काय, ॲव्हरेज, सरासरी आपण म्हणू शकतो, 40 असेल तर एक्सची किंमत किती? आता बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11 प्लेयर आहेत आणि प्रत्येकाने 40 रन काढले ॲव्हरेज. तर रन किती झाले? 440. एकूण रन किती झाले? 440 रन झाले. मग आपली जी ही काय सगळ्यांची बेरीज आहे, 21 17 100, त्या सगळ्याची बेरीज किती आली पाहिजे? 440. मग आपण बेरीज करूया. बघा, 4 आणि 2 6, 35 अधिक 6 41, 41 आणि 20 61. मग इथपर्यंत आलं 61. एवढ्याबद्दल ह्या चौघांनी शेवटचे 61 रन काढले. आता बघा, 47 आणि 48 यांची बेरीज झाली 95. बघा, बेरजा आपण कमी करतोय. 21 आणि 17 ह्यांची बेरीज झाली 38 आणि 100 आणि 57 ह्याची बेरीज किती आली? 157. आता बघा, ह्या दोघांची बेरीज करूया. 5 आणि 1 6, 9 आणि 6 15, 156 अधिक 157 अधिक 38. ठीक आहे. 6 आणि 7 13, 13 अधिक 8 21, 5 आणि 5 10, 10 आणि 3 13 आणि 2 15. हे झालं 351. किती झाले? 351. एकूण रन किती काढले? 440. 440 मधून 351 वजा करा. 10तून 1 गेलं 9, तिथं आला हातचा. 14तून 6 गेले 8. 89 रन काढले. त्या प्लेअरने किती रन काढले? 89. तर फक्त बेरजेचा प्रश्न होता. तुम्ही जर सगळ्याची व्यवस्थित बेरीज केली असते, तुमचं उत्तर आलं असतं. आता प्रश्न क्रमांक 78. परत वृत्तचिती. पॅटर्न फिक्स आहे बघा, पॅटर्न फिक्स आहे. पॅटर्न मध्ये काय चेंजेस तुम्हाला दिसत नाही. वृत्तचितीवर प्रत्येक वेळेस प्रश्न आलाय. आता वृत्तचिती म्हणजे काय असतंय? 2 लेक्चर झाले, दोन्ही लेक्चर मध्ये सांगितलंय की सिलेंडर, अशा पद्धतीचा जो सिलेंडर असतो त्याला आपण म्हणतो वृत्तचिती. आता हा वृत्तचितीचा पायाचा व्यास म्हणजे इथून इथपर्यंतचा व्यास, व्यास असतो हा, व्यास आहे 14, म्हणजे त्रिज्या किती आली? 7. आणि तिची घनफळ दिलंय 2618. तर तिची उंची विचारली, हाईट. तर ह्याचं क्षेत्रफळ काय असतंय? घनफळाचे पायार वर्ग एच एवढं असतं. पायार वर्ग एच किती आहे? 2618. पायची किंमत किती असते? 22/7. आरची किंमत किती आहे? 7. 2 वेळा 7 आणि एच काढायचे 2618. बघा, 7 ला 7 जाईल आणि लगेच 22 आणि 7चा गुणाकार 154 नसतो करायचा. गुणाकार कधीच करायचा नसतो, ज्यावेळेस आपल्याला भागायचं असते. तर इथे येईल 22 आणि इथे येईल 7. मग आता इथं भाग द्यायला सोपं झालं ना आपल्याला. आता 7 ने भाग द्या. 7 त्रिक 21, बरोबर किती? 5. 7 7 49, बरोबर किती? 2. 7 चोक 28. आता 11 ने भाग जाईल. 11 2 22, 11 त्रिक 33, 11 चोक 44, परत 2 ने भाग जाईल. उत्तर आलं 17. तर 78चं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 3. आता 79 बघूया. एका घनाकृती पृष्ठांची संख्या 6 असून शिरोबिंदूंची संख्या 8 आहे, तर त्या घनाकृतीला किती कडा असतील? बघा, हे लक्षातच ठेवायचं. 6 8 12, त्याचं लक्षातच ठेवायचं. 6 8 12 असा घनाकृती आहे. आणि घन नाही, हा इष्टिका चिती दिसल, पण इष्टिका चितीन घनाचं सारखंच असतं. आपल्या इथं घन म्हणलं तर तुम्हाला असाच दाखवता येईल घन. बघा, हा घन आहे. ठीक आहे, हा घन आहे, पण हा व्यवस्थित काय, हीच बघा, ह्यालाच म्हणा तुम्ही घन म्हणा, समजून घ्या. आता ह्याला किती शिरोबिंदू आहेत? 8 शिरोबिंदू. किती पृष्ठ आहेत? 6 पृष्ठ आहेत. आणि किती कडा असणार आहेत? तर 12 कडा असणार आहेत. तुम्ही तुमचं रबर घ्या, कंपास घ्या, वीट घ्या. त्या विटाला किती कडा? म्हणजे ही कडा, हो काय, हे जे ही कडच, त्याला कडा म्हणतात. ही कडा, ही कडा आहे, ही कडा. ह्या वरती 4, खाली पण तशा 4 कडा आणि ह्या 4 कडा. एकूण किती कडा आल्या? 12 कडा आल्या. उत्तर काय येईल? 79चं 4. ठीक आहे. परत 80 ला तुम्ही बघा, सगळा पॅटर्न बघा. 80 ला परत बहुपदीचा प्रश्न आला आणि भागाकार केला असता, उत्तर काय येईल असं विचारले. मग हा भागाकार आपल्याला करावा लागेल. आणि कोणत्या पद्धतीने करावा लागेल? तर सिंथेटिक डिव्हिजन मेथड. त्याला सिंथेटिकला काय म्हणतात बघा,
तर सिंथेटिक डिव्हिजन मेथड हे लक्षात घ्या. बघूया आता कसं काढायचं. तर ह्याच्यासाठी असा चार्ट बनवावा लागतो. अशी हे बघा, ह्याच्यावर सेपरेट व्हिडिओ आहे आपला. तुम्ही जर एक आपला सिंथेटिक डिव्हिजनचा व्हिडिओ आपण सर्च केला, पण तो किती आहे 9वीच्या प्लेलिस्ट मध्ये, इयत्ता 9वीच्या प्लेलिस्ट मध्ये बघा, तुम्हाला सगळं येईल. आता इथं हे जे कोएफिशियंट काय आले 2, सहगुणक कोएफिशियंट म्हणजे सहगुणक 2, 6, 12, 8 हे आहे तसे लिहायचे. बघा हे 3 आहे, 2 आहे, 1 आहे आणि इथं एमचा 0वा घात आहे. म्हणजे हे कसं दिलंय, कोणत्या फॉर्मॅट मध्ये दिलंय, इंडेक्स फॉर्म मध्ये दिलेलं आहे. त्याच्यामुळे हे आपण आहे तसंच द्यायचं. 2, 6, 12 आणि 8 इथं एम अधिक 1 ने भागलंय. म्हणजे एम ची किंमत किती आली, -1. तर इथं लिहा -1. ही किंमत आहे तशी येणार, 2 ला 2 इथं आहे तसं येणार. शेवटी काय येणार, इथं असा बॉक्स येणार. बॉक्स म्हणजे काय, बाकी. आता इथं बाकीच काय राहिलेलं नाही. ठीक आहे, इथं भागाकार विचारलाय. तर बघा आता उरलं किती सोपं बघा. 1 आणि 2 चा गुणाकार, -1 आणि 2 चा गुणाकार -2. 6 तून -2 गेलं, किती आलं, 4. 4 1 4 इथं आलं -4. 12 तून -4 गेलं 8. 8 आणि -1 चा गुणाकार -8 इथं आलं 0. म्हणजे सहगुणक किती आले, 2, 4 आणि 8. आता इथं जो आपला व्हेरिएबल आहे म्हणजे चल आहे ते आहे यम. तर इथं लिहायचा यमचा 0वा घात, तिथं अधिक येईल यमचा पहिला घात आणि यमचा दुसरा घात, हे असं लिहिलं. आता बघा इथं 2m चा दुसरा घात अधिक 4m अधिक 8 असा पर्याय दिसतोय का तुम्हाला? पर्याय कुठं दिसत नाहीये. पर्याय कुठं दिसत नाही, पण पर्याय क्रमांक 2 मध्ये 2 कॉमन काढले. 2 कॉमन काढून बघूया. 2 कॉमन काढलं तर आलं m वर्ग अधिक 2m अधिक 4. पर्याय काय येईल, 2. तर हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न तुम्हाला सहजासहजी सुटत असेल तर पेपरमध्ये त्याला वेळ द्या. जर सुटत नसेल तर हा स्किप करा, एकदम शेवटी बघा. हा 81. श्यामरावांनी 3,50,000 रुपये किमतीचा भूखंड दलालामार्फत विकत घेतला. या व्यवहारात दलाली शेकडा 3 रुपये ठरली, तर दलालाला किती रुपये दिले? शेकडा 3 काढा. 3,50,000च्या 3% किती आलं, 3/100. 2 शून्याला 2 शून्य गेले, 3,500 आणि 3चा गुणाकार किती आला, 10,500. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. प्रश्न क्रमांक 82. एका वाहनाचा सरासरी वेग 24 किलोमीटर प्रति तास असताना काही अंतर जाण्यासाठी 12 तास वेळ लागतो. जर वाहनाचा वेग पूर्वीपेक्षा तिप्पटीने वाढवल्यास तेवढेच अंतर जाण्यासाठी किती वेळ लागेल? आता बघा 24 चा स्पीड आहे आणि 12 तास लागत आहे. आणि आता नवीन स्पीड किती आहे, 72चा. कारण की तिप्पट केला ना, 24च्या तिप्पट केला तर टाइम किती लागेल? अंतर तर तेवढंच आहे. अंतर दोन्हीकडे कसं आहे, सेमच आहे. तर समचलन आणि व्यस्त चलनाचं हे एक्झाम्पल आहे. तर इथे एक येईल, इथे 24, 12 भागाकारामध्ये येईल 72. 24 × 1 72, 3 × 12. उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 3 82चं उत्तर आलं. ठीक आहे. आता 83 नंबर बघूया. एबीसी ची मध्यगा, त्रिकोण एबीसी ची एपी ही मध्यगा आहे. काढूया त्रिकोण. ही मध्यबिंदू आला आणि आपण हा एपी पकडूया. एपी, ए बी सी आणि हा पी. जी हा मध्यगा संपात बिंदू आहे. इथं जी मध्यगा संपात बिंदू. आता जो जी मध्यगा संपात बिंदू असेल तर काय असतं, ए जी हे जी पी हे 2 एक प्रमाणात असतं. हे वरचं जे असतं हे 2 असतं. समजा हे 2 एक्स असेल तर हे खालचं किती असतं, एक्स असतं. ठीक आहे, हे अंतर असतं त्याचं. तर एपी किती दिलाय, 15 दिलाय. एपी 15 दिलाय, ए जी विचारलाय. कसं काढणार? एपी एपी बरोबर काय असणार, ए जी अधिक जीपी. एपी किती दिलाय, 15. ए जी किती आहे, 2x आणि जीपी किती आहे, x. मग 3x ची किंमत किती आली,
15. x ची किंमत किती आली? 5. 2x ची किंमत किती आली? 10. आपल्याला तेच काढायचंय. काय काढायचंय? एजी. एजी किती आला? 10. 83चं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 4. आता 84 नंबरचा प्रश्न बघू. बघा 84 नंबरचा प्रश्न. हा प्रश्न मी तुम्हाला मागच्या एका म्हणजे पहिला जो लेक्चर झाला त्याच्यामध्ये अशा टाईपचा प्रश्न सांगितला होता. आता इथं भागाकारात चिन्ह आहे. इथं भागाकारात चिन्ह आहे. ह्या प्रश्नामध्ये काय करायचं? आता लक्षात घ्या, इथं जर मी x ची किंमत 0 ठेवली तर प्रश्न खूप सोपा होतो. x ची किंमत 0 ठेवली तर x कॅन्सल होईल सगळीकडचा. x ची किंमत x वाल्या टर्म सगळ्या कॅन्सल होतील. x वाल्या टर्म जर कॅन्सल झाल्या तर माझा पहिला पर्याय आला 1/2, दुसरा तिसरा आला 1, दुसरा आला पर्याय -4 आणि शेवटचा पर्याय किती आला? इथं 6 आहे आणि इथं 4 आहे. 6 चोक 24. मला बघायचं उत्तर काय येते. आता बघा, पहिलं काय आलं? 24 छेद -16. भागाकारामध्ये 12 छेद -4. आता हे उलटून गुणले होईल 24 छेद -16 आणि हे -4 छेद 12. हे वजाला वजा कॅन्सल होईल. 4 चोक 16, 12 के 12, 12 24. काय आलं? 2/4. 2/4 म्हणजेच किती असते? 1/2. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. किती सहज आणि सोप्या पद्धतीने सुटते बघा तुम्हीच. काय करावं लागलं? हे 6वी 7वीचा मुलगा पण सोडवल. असा तो सोपा प्रश्न असते. आता दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणारे अंतर कोणाच्या एका जोडीतील कोणाची माप 2x आणि 3x आहे, तर त्या कोणाची मापे किती? आता लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण अंतरकोन काढतो बघा, हा असा अंतरकोन काढतो. हा समजा 2x आहे आणि हा 3x आहे. हा 3x आहे. तर अंतरकोनांची बेरीज किती असती? 180 डिग्री. किती असते? 180. मग 2x अधिक 3x यांची बेरीज किती येईल? 180. 5x ची किंमत किती आली? 180. x ची किंमत किती आली? 180 भागाकारामध्ये 5. उत्तर आले 36. x ची किंमत 36 आली तर 2x ची किंमत आली 72 आणि 3x ची किंमत आली 108. 72 आणि 108 म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ठीक आहे. किती सोपा प्रश्न आहे बघा. 85. तर इथं हे पुढचे 87 प्रश्न जो आहे त्याच्यात वाटतं आपल्याला कॅल्क्युलेशन मोठं आहे, पण कॅल्क्युलेशन खरंच खूप सोपं आहे. कसं सोपं आहे? तर बघा, 56/37 या परिमेय संख्येचे दशांश रूप कोणते? पहिली गोष्ट लक्षात ठेवायची की इथं कोणता अंक आलाय? इथं आले मूळ संख्या. आता ह्या 56 आणि 37 37 ने पूर्ण भाग जाते का? 56 ला नाही जात. त्याच्यामुळे ज्या ज्या वेळेस असा अंक येईल बघा, 2 आणि 5 ह्या दोन मूळ संख्या सोडल्या तर कोणतीही मूळ संख्या येऊ द्या, 2 आणि 5 सोडले तर कोणतीही मूळ संख्या येऊ द्या किंवा मूळ संख्येचा गुणाकार येऊ द्या. लास्ट टाइम काय होतं? 99 होतं. लास्ट टाइमच्या प्रश्नात आठवा 13/99 होतं आणि आपलं उत्तर काय आलं? 0.13 असं आलं आणि डोक्यावर तो रफा आलता. मग जी डोक्यावर शेती तर ते प्रत्येक वेळेसच येते. कधी येते? फक्त भागाकारामध्ये 2 आणि 5 नसलं पाहिजे. इथं आहे का 2 आणि 5? नाही. म्हणजे रेष तर फिक्स येणार आहे. म्हणजे माझं उत्तर काय असणार आहे? एक तर 3 नंबर असणार आहे किंवा 4 नंबर. म्हणजे माझं उत्तर 1 आणि 2 नाही. हे तर मला कन्फर्म झालं. म्हणजे ऑन दी स्पॉट समजा माझ्याकडे फक्त 10-20 सेकंदच राहिलेत प्रश्न सोडवायला आणि मग मी पर्याय क्रमांक 3 किंवा 4 तर लिहू शकतोय. 3 आणि 4 मधला मारल, 1 आणि 2 मधला मारणार नाही. आता मला उत्तर काढायचंय 56. 56 ला 37 ने भागायचं. आता 37 चा पाडा प्रत्येकाला तर काय येणार नाही, तरी पण बघू आपण. 37 एके 37, शिल्लक किती राहिलं? 19. आता 37 ची इथं पॉईंट घेतला, इथं घेतलं 0, तर 37 ची 5 पट किती आली बघा? 5 7 35, 5 1 15 आणि 3 18, 185. म्हणजे किती आले? 5 पट. 1.5 म्हणजे 1.2 वाला उत्तर येत नाही. माझं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 3. कसं आलं उत्तर? एकदम सहज आलं. मला 3 पर्याय एलिमिनेट करता आले म्हणून माझं उत्तर लगेच आलं. नाहीतर मी जर काढत बसलो असतो तर मला जवळपास 6 अंकापर्यंत हे उत्तर काढावं लागलं असतं आणि ते खूप अवघड गेलं असतं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 87 बघूया.
एका शहराची लोकसंख्या दरवर्षी शेकडा 5 ने वाढते. 2012 साली त्या शहराची लोकसंख्या 1,20,000 होती. तर 2015 साली त्या शहराची लोकसंख्या किती होती? आता हा प्रश्न कशावर येतोय? हा येतो चक्रवाढ व्याजवर. मग कसा सोडवायचा असतो? तर बघा, दरवर्षी लोकसंख्या 5% वाढते, म्हणजे 100 असेल तर ती किती होते? 105. असं किती दिवस होतंय? 2012 ते 2015, म्हणजे 12 ते 13, 1 वर्ष. 13 ते 14 अजून एक, आणि 14 ते 15, म्हणजे किती वर्ष वाढ झाले? 3 वर्ष वाढ झाली. म्हणजे अशी 100ची 105, 100ची 105 असं 3 वेळा झालेलं आहे. आणि ह्याचा गुणाकार कोणाशी होईल? तर 1,20,000शी होईल. ठीक आहे. तर 2015 सालची लोकसंख्या आपल्याला काढायची. तर ह्या 2 शून्याला हे 2 शून्य जातील, ह्या 2 शून्याला पण हे 2 शून्य जातील. 5 ने भाग जाईल, इथं आलं 20. ठीक आहे. आता कितीने भाग जाईल बघा, परत 5 ने भाग जाईल, 21, आणि इथं आलं 4, आणि 4 1 4, 4 1 12. ठीक आहे. आता 21 आणि 21 आणि 105 आणि 3चा गुणाकार. 21 आणि 21चा गुणाकार येतो 441, आणि 105 आणि 3चा गुणाकार आला 315. ह्यांचं फक्त आता कॅल्क्युलेशन करायचं आहे आपल्याला. काय येते बघूया. 5 एके 5. हे वरती घेऊ आपण. आता फक्त गुणाकार बघा. 5 एके 5, 5 चोक 20, 5 एके 5, 5 चोक 20, 5 चोक 20 आणि 2 22. खाली किती आलं? 4 4 1. इथं आलं 3 एके 3, 3 चोक 12, 12 अधिक 1 13. बघा, हे 5 4, 4 आणि 4 8, 4 आणि 2 6 आणि 3 9. हे उत्तर आलं आपलं. तर हे बघा, 5 एके 5, 5 चोक 20, 5 चोक 20 अधिक 2 22. ठीक आहे. अधिक 1 4 4, 2 वेळा अधिक 3 एके 3, 3 चोक 12, 3 चोक 12 अधिक 1 13. इथं आलं 5 1, 4 आणि 3 7 आणि 2 9, 4 आणि 4 8, 3 1. 1,38,915. 1,38,915 पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आता प्रश्न क्रमांक 88 बघूया. वर्तुळ केंद्रापासून 12 सेंटीमीटर अंतरावर असणाऱ्या जीवेची लांबी 32 सेंटीमीटर आहे, तर त्या वर्तुळाचा व्यास किती? खूप सोपा प्रश्न आहे, सहज सुटेल. बघा, अशा टाईपचे आपण याच्या आधी 2 प्रश्न सोडवलेत, हा तिसरा आहे. बघा, इथं वर्तुळ केंद्रापासून 12 सेंटीमीटर, बघा हे अंतर काढूया आपण. इथून इथपर्यंतचं अंतर आहे 12 सेंटीमीटर. हे अंतर किती आहे? 12 सेंटीमीटर. आणि जीवेची लांबी आहे 32, म्हणजे हे अंतर आलं 16, हे पण अंतर आलं 16. आणि आपल्याला त्रिज्या काढावं लागेल. आता त्रिज्या किती येईल? 12 16. 12 16 आणि कशाचं त्रिकूट असतं? 12 16 20चं त्रिकूट असतं. तर त्रिज्या 20 आली तर व्यास किती येईल? व्यास येईल 40. ठीक आहे, सोपं आहे. पुढे बघा, x ची किंमत काढायची आपल्याला. एकदम सोपा प्रश्न आहे, कसा सोडवायचा बघून घेऊया आपण. तिरकस गुणाकार करावा लागेल. 3 ने 18 वजा 2x ला मल्टिप्लाय करावं लागेल, आणि 4 ने x वजा 4 ला. मग बघा, 18 त्रिक 54 वजा 6x बरोबर 4x वजा 16. ते 6x इकडे येईल आणि ते अधिक होईल, 4x अधिक 6x होईल, आणि 54 अधिक 16. 54 आणि 16 किती आलं? 70. आणि हे आलं 10x. 10x ची किंमत 70, तर x ची किंमत किती आली? 7. x ची किंमत आली 7. आता एका त्रिकोणाची बाजू 13 14 15 सेंटीमीटर असल्यास त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? आता हा जो प्रश्न आलाय, हा कशावरून आलाय? तर हा प्रश्न आलेला आहे हिरोज फॉर्म्युला. आता हिरो फॉर्म्युल्यात काय करतो आपण? आपण
सेमी पेरिमीटर काढतो म्हणजे अर्धपरिमिती. अर्धपरिमिती काय असणार आहे? 13 अधिक 14 अधिक 15 यांची बेरीज 42 आणि त्याला 2 ने भागावं लागेल. किती आलं? 21. मग ह्याचा फॉर्म्युला काय असतो? एस 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 वजा ए, एस वजा बी, एस वजा सी. मग एस किती आलेला आहे? एस आला 21. 21 वजा 13 बघा काय आलं आता? काय आलं? कॅन्सल करूया आपण. हा येस. हा येस. बर आपण काय करूया? हेच पेज रिपीट घेऊया, दुसऱ्या पेजवर सॉल्व करू. जाऊ द्या, हे साईडला आपण लिहूया. आता फक्त लक्ष द्या की इथं काय टच झाला त्याच्यामुळे ते तसं झालंय. आता तिथं घेऊया आपण. 21 21 वजा 13, 21 वजा 14 आणि 21 वजा 15. वर्गमुळात काय येईल बघा? 21. 21 मधून 13 गेलं, किती आलं? 21 मधून 13 गेलं, किती आलं? 8. इथं आलं 8, इथं आलं 7, इथं आलं 6. ठीक आहे. आता 21 ची फोड किती होईल? 3 असेल तर 21. 8 ची फोड काय होईल? 2 2 2. 7 येईल आणि 6 ची फोड व्यतिरिक्त 6. मग हे 3 आणि हे 3, ह्या 2 3 साठी एकच 3 बाहेर येईल. हे 7 आणि हे 7, 2 7 साठी एकच बाहेर येईल. हे 2 साठी 1 2 आणि ह्या 2 साठी 1 2. यांचा गुणाकार करा. 7 1 21, 21 चोक 84. तर उत्तर काय येईल? 84, पर्याय क्रमांक 3. तर अशा पद्धतीने आपण जो आपला पेपर होता NMMS चा 2021चा, तर त्याचं विश्लेषण घेतलेलं आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण 2022चं विश्लेषण घेऊन येत आहोत. 2022 झालं की आपण 23 आणि 23 झालं की लगेच आपण 24चं विश्लेषण घेऊ. आणि हे गणित ह्या घटकाचं विश्लेषण झालं की आपण बुद्धिमत्तेचं विश्लेषण घेऊ. आणि बुद्धिमत्तेचं झालं की मग विज्ञान आणि मग इतिहास भूगोलाचं. म्हणजे तुमचे पेपर होईपर्यंत तुम्हाला ही कंटिन्यू सिरीज चालू असणार आहे. त्याच्यामुळं तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना आपल्या चॅनलची माहिती द्या आणि जास्तीत जास्त प्रमाणात आपला चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा.